डिसेंबरला महाराष्ट्रातील नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आता कुठेतरी 21 डिसेंबरला या संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागणार आहे। मात्र या ठिकाणी आता ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे त्या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम वरून खरं तर राजकारण आहे ते तापलेलं आहे। आपण बघितलं की भडगाव आणि पाचोऱ्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर खरं तर सुरक्षा रक्षक जे आहे खासगी ते नेमलेले होते आणि आता आपण सध्या चाळीसगाव शहरातील या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर उभे आहोत। आपण बघू शकतो की महाविकास आघाडीच्या या ठिकाणी उमेदवारांकडून खरं तर खासगी सुरक्षा रक्षक जे आहे त्या स्ट्रॉंग रूम बाहेर नेमण्यात आलेले आहे आणि इतर राजकीय पक्षाचे उमेदवार जे आहे ते या ठिकाणी वारंवार सीसीटीव्हीची या ठिकाणी पाहणी करत आहे। ईव्हीएम स्ट्रॉंग रूमचे जे सीसीटीव्ही या ठिकाणी लावण्यात आलेले त्या डिस्प्लेवर त्या ठिकाणी ईव्हीएमच्या त्या रूमाची त्या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला दिसून येत आहे आणि आता कुठेतरी ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम वरून खरं तर राजकारण जे आहे त्या ठिकाणी तापल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधक असेल या ठिकाणी वारंवार या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर चक्रा मारताना आपल्याला दिसून येत आहे। खेमचंद कुमार, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।